नमस्कार विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 12वी मानसशास्त्र यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते मानसशास्त्र एक विज्ञान शाखा। या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाची वैशिष्ट्ये कोणती, मानसशास्त्राचा इतिहास आणि इतिहासाची वैशिष्ट्ये, तर या टॉपिकमध्ये आता आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयास येत असताना त्याच्यासमोर कोणती आव्हाने सामोरी आलेले आहेत याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये पहिला आहे शास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी आव्हाने। कोणतंही शास्त्र जरी असलं तरी त्याला अनेक आव्हानातून समोर किंवा त्याचा विकास होत असतो। त्याच पद्धतीनं मानसशास्त्र हे देखील एक शास्त्र आहे, मात्र प्राचीन काळी ते एक तत्त्वज्ञानाची ब्रँच म्हणून ते तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून ते मानलं जात होतं। परंतु मानसशास्त्राच्या अनेक व्याख्या ज्या आहेत त्या कालाच्या ओघामध्ये या व्याख्या ज्या आहेत त्या बदलत गेलेल्या आहेत। तर आता आपण मानसशास्त्र हे खऱ्या अर्थानं शास्त्र कसं आहे आणि शास्त्राची वैशिष्ट्ये त्याला कशी लागू होतात याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। तर मानसशास्त्राचे शास्त्र म्हणून उभारणी करत असताना जी आव्हाने आहेत ती आव्हाने आपण आता पाहणार आहोत। तर मानसशास्त्र हे विज्ञानाची विज्ञान शाखा जरी मानत असलं तरी आपल्याला एक अभ्यास करावा लागेल की शास्त्राचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सामाजिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र। तर मानसशास्त्र हे जे आहे ते सामाजिक शास्त्र आहे, म्हणजे यामध्ये वर्तनाचा अभ्यास केला जातो, समाजाचा अभ्यास केला जातो। आणि ज्याप्रमाणे नैसर्गिक शास्त्र आहेत, निसर्गामध्ये ज्याप्रमाणे काटेकोरपणा असतो, अचूकता असते, त्या पद्धतीने सामाजिक शास्त्रामध्ये ते कमी प्रमाणामध्ये असतात। तर आता आपण मानसशास्त्रामध्ये विज्ञान शाखा कसं आहे हे असताना किंवा त्याची विज्ञानाच्या दृष्टीनं वाटचाल चालत असताना त्यावरती अनेक जे आव्हाने आहेत, अनेक विवाद आहेत, अनेक टीका झालेल्या आहेत। तर या ज्या टीका आहेत त्या सैद्धांतिक, व्यावहारिक, नैतिक अशा स्वरूपाच्या त्या आहेत आणि तात्विक स्वरूपाच्या टीका या मानसशास्त्रावरती झालेल्या आहेत। तर यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मानसशास्त्र विज्ञान शाखा मानत असताना पहिला मुद्दा जो आहे हे आपण पाहिलं की इतर शास्त्र जे आहेत की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ही जी शास्त्र आहेत ही नैसर्गिक शास्त्र आहेत आणि नैसर्गिक शास्त्रामध्ये अचूकता असते, काटेकोरपणा असतो किंवा विज्ञानाचे जे सिद्धांत आहेत ते सर्वत्र सार्वत्रिक स्वरूपाचे असतात, कुठेही गेलं तरी त्यांच्या नियमामध्ये बदल होत नाही। मात्र मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे या शास्त्रांच्या तुलनेमध्ये त्याच्यावरती होणारी टीका जी आहे ती टीका ही कशी आहे तर मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था। निसर्गशास्त्राची जर आपण तुलना केली तर मानसशास्त्र हे या शास्त्रांच्या तुलनेमध्ये कुठंतरी पाठीमागं पडतं। मानसशास्त्र हे पाठीमागं पडतं कारण नैसर्गिक शास्त्रामध्ये जो काटेकोरपणा आहे, अचूकता आहे, सार्वत्रिकता आहे, ते ज्ञान कुठेही गेलं तरी ते मान्य होण्यासारखं असतं। मात्र आपल्याला माहीत आहे की मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करतं आणि मानवी वर्तन जे आहे ते बदलणार आहे, त्यामध्ये निसर्गाप्रमाणे एक वाक्यता असत नाही, वर्तनावरती अनेक घटकांचा परिणाम होत असतो। त्यामुळे मानसशास्त्राची ही जी प्रतिमान अवस्था जी आहे ती इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये ती पूर्वप्रतिमान म्हणजे त्यामध्ये अजून विकास होणं गरजेचं आहे। प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ थॉमस कोहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही या अवस्थेमध्ये आहे। तर अशा पद्धतीनं हा जो पहिला मुद्दा आहे मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था। यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता जी आहे या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये देखील मानसशास्त्रामध्ये कमतरता जाणवते। कारण विश्वसनीय जे ज्ञान आहे, आपण पाहिलं की जे सिद्धांत आहेत, नैसर्गिक सिद्धांत आहेत, उदाहरणार्थ बेपंचे 10 हा सिद्धांत कुठेही जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेला तरी त्यामध्ये बदल होऊ शकत नाही, किंवा त्रिकोणाला 3 बाजू असतात यामध्ये एक वाक्यता आहे। मात्र ही वस्तुनिष्ठता मानसशास्त्रामध्ये येणं अभिप्रेत आहे, गरजेचं आहे, परंतु ती येऊ शकत नाही। म्हणजे इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये
की मानसशास्त्रामध्ये ही कमतरता जाणवते. कारण मानसशास्त्र कशाचा अभ्यास करतं तर मानवी वर्तनाचा अभ्यास करतं, व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतं. त्यामध्ये सर्जनशीलता असेल, बुद्धिमत्ता असेल, या गोष्टींचा मानसशास्त्र हे अभ्यास करतं. आणि मानवी शरीर जे आहे किंवा मानवी देह आहे हे आपल्याला माहीत आहे, हेच एक फार मोठं विज्ञान आहे. तर अशा पद्धतीनं इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये की ही कमतरता मानसशास्त्रामध्ये कुठेतरी जाणवते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वकथन आणि प्रचिती. या बाबतीत देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला कमतरता जाणवते. पूर्वकथन म्हणजे एखाद्या विज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर विज्ञानामध्ये काही गोष्टींचे ठोकताळे हे अचूक असतात किंवा त्याच्या साहाय्याने आपल्याला भविष्यामध्ये काय घडणार आहे याचं पूर्वकथन करता येतं. मात्र मानसशास्त्रामध्ये वर्तनासंबंधीचं अशा पद्धतीचं पूर्वकथन करता येत नाही. एखादी व्यक्ती प्रामाणिक आहे, हुशार आहे, परंतु तो प्रामाणिकपणा भविष्यामध्ये सुद्धा टिकेल किंवा तो राहू शकेल हे छातीठोकपणे किंवा 100% सांगता येत नाही. त्यामुळे मानसशास्त्रामध्ये पूर्वकथन करत असताना किंवा प्रचिती घेत असताना विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीची एखाद्या वैज्ञानिकानं शोध लावल्यानंतर त्याची प्रचिती आपण वारंवार किंवा कुठलाही शास्त्रज्ञ घेऊ शकतो. उदाहरणार्थ, पदार्थाच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा जो सिद्धांत आहे तो एखादा इतर शास्त्रज्ञ देखील प्रयोगशाळेमध्ये त्यासंबंधीचे प्रयोग करू शकतो. मात्र मानसशास्त्रामध्ये अशा पद्धतीनं की पूर्वकथन आणि जी प्रचिती आहे ही प्रचिती किंवा पूर्वकथन कुठल्याही प्रकारे 100% करता येत नाही. आणि त्यामुळे हे एक प्रकारचं आव्हान आहे किंवा ही टीका मानसशास्त्रामध्ये केली जाते. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे मानवाची अवहेलना. की मानसशास्त्रामध्ये मनुष्याचं जे शरीर आहे, अर्थात हा जो टीका आहे ही टीका ही नैतिक स्वरूपाची आहे. इतर पदार्थाप्रमाणे मनुष्याच्या शरीराकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहणं किंवा जड स्वरूपामध्ये पाहणं हे चुकीचं आहे असे काही मानसशास्त्रज्ञ मानतात. म्हणजे मानसशास्त्रज्ञच यावरती टीका करतात की मानवी वर्तनाचा एखाद्या शोधासाठी त्याचा वापर करणं हे चुकीचं आहे. आणि ही जी टीका आहे ती नैतिक स्वरूपाची आहे. काही टीका या सैद्धांतिक आहेत, व्यावहारिक आहेत, तात्विक आहेत. मात्र ही जी टीका आहे ती नैतिक स्वरूपाची आहे की मनुष्याचा प्राण्यांच्या प्रमाणे त्याच्यावरती अभ्यास करणं किंवा निरीक्षण करणं ही गोष्ट या मानसशास्त्रज्ञांना मान्य नाही. तर अशा पद्धतीनं हे यामध्ये मानवाची अवहेलना झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उभारणी करत असताना ही जी आव्हाने आपण पाहिलेली आहेत, ही आव्हाने पाहिल्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तर्कसंगती किंवा लॉजिकली. ज्याप्रमाणे तर्कसंगत पद्धत जी आहे ही मानसशास्त्राचाच एक घटक आहे, भाग आहे. ज्याप्रमाणे विज्ञानाकडे मनुष्य का वळला तर विज्ञानाचे फायदे किंवा विज्ञानाचे जे बेनिफिट्स आहेत किंवा विज्ञानातून काही भौतिक का होईना परंतु आनंद उपभोगता येतो. त्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनामध्ये तर्कसंगतीचा वापर जर केला तर आपलं देखील जीवन हे सुखी समृद्धी होऊ शकतं. त्यासाठी तर्कसंगत जी आहे, तर्कसंगतीचं जे महत्त्व आहे ते तर्कसंगतीचं महत्त्व काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. मनुष्याच्या जीवनामध्ये विज्ञाना इतकंच जे महत्त्व आहे ते तर्कसंगतीला महत्त्व आहे. कारण अनेक दुःखाचं जे मूळ आहे ते जो मनुष्य अतार्किक पद्धतीनं विचार करतो, अभ्यास करतो, त्यामुळे मनुष्य दुःखी होतो. मनुष्याने जर तर्कसंगत पद्धतीनं जर विचार केला तर मनुष्याचं जीवन हे सुखी होऊ शकतं. कारण मनुष्याचं जे अंतिम ध्येय आहे, अंतिम प्राप्तव्य आहे ते आनंद मिळवणं. आणि आनंद मिळवत असताना दुःख कमी करण्यासाठी आपलं जीवन जगत असताना आपण योग्य पद्धतीनं विचार केला पाहिजे किंवा विचार करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हे जे तर्कसंगतीचे जे विविध जे पैलू आहेत किंवा आपल्याला कोणत्या पद्धतीने जीवनाची गुणवत्ता वाढवता येईल या दृष्टीने जर आपण विचार केला तर हे मुद्दे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर मानसशास्त्रामध्ये स्टॅनोव्हिच हा जो मानसशास्त्रज्ञ आहे
त्यांना असं सांगितलेलं आहे की अनुकूल तर्क करणे आणि योग्य निर्णय क्षमता. आपण बरेच व्यक्ती जे आहेत ते बुद्धिमान असतात, हुशार असतात, परंतु त्यांना योग्य पद्धतीनं तर्क करणं किंवा योग्य निर्णय क्षमता जी आहे ती कमी असते. तर ज्या मनुष्याच्या ठिकाणी तर्कसंगत पद्धतीने विचार करण्याची क्षमता असते तो मनुष्य अधिक चांगलं जीवन हे जगू शकतो. म्हणून स्टॅनोविच या मानसशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे की अनुकूल तर्क करणे आणि योग्य निर्णय क्षमता असणं हे मनुष्याजवळ अतिशय गरजेचं आहे. नंतरचा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे स्टर्नबर्ग. स्टर्नबर्ग या मानसशास्त्रज्ञानं देखील सांगितलेलं आहे की आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैतिक परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धी किंवा तर्कसंगत बुद्धी असं तो म्हणतो स्टर्नबर्ग. आपलं ध्येय कोणतं आहे आणि कोणत्या दिशेनं आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. किंवा आत्ताची जर परिस्थिती आपण पाहिली तर कोरोना संबंधी काही माणसं अगदी बेफिकीरपणे वागतात, हे बरोबर नाही. किंवा काही माणसं जे आहेत ते अतिशय टेन्शन घेतात, हे देखील बरोबर नाही. तर योग्य पद्धतीनं काही गोष्टींची काळजी घेऊन आपण जर योग्य पद्धतीनं वागलो तर ती तर्कसंगत बुद्धी असं त्याला म्हटलं जातं. तर यासंबंधी प्रसिद्ध जो मानसशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे डॉक्टर अल्बर्ट एलिस याने भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार पद्धती आहे ती वर्तनोपचार पद्धती म्हणजे प्रकाशित केलेली आहे. डॉक्टर अल्बर्ट एलिस जो आहे तो या तर्कसंगत पद्धतीचा जनक मानला जातो किंवा त्याने ती पद्धती जी आहे ती चिकित्सक मानसशास्त्रामध्ये उपयोगात आणली गेलेली आहे. तर या अल्बर्ट एलिस यानं काय सांगितलेले आहे की या वर्तन पद्धतीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने पहिलं वैशिष्ट्य आहे की स्व आवड व सामाजिक आवड समजून घेणे. स्व आवड म्हणजे आपल्याला काय आवडतं. काही लोक जे आहेत ते आपल्या आवडीला मुरड घालतात किंवा इतर काय म्हणतील याचा जास्त विचार करतात आणि स्वतः अडचणीमध्ये येतात. तर अल्बर्ट एलिस यानं सांगितलेलं आहे की स्व आवड आणि इतरांच्या आवडी देखील आपण योग्य पद्धतीनं समजून घेतल्या पाहिजेत. योग्य ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला नकार देखील देता आला पाहिजे आणि योग्य ठिकाणी समाजकार्यासाठी आपण योग्य पद्धतीनं कार्य देखील केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं स्व आवड आणि सामाजिक आवड जी आहे ती याची कुठेतरी सांगड घालणारा जो मनुष्य आहे तो चांगल्या पद्धतीनं त्याच्या ठिकाणी तर्कसंगतपणा असतो किंवा तो चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. दुसरं वैशिष्ट्य अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेले आहे की स्वनिर्देश. स्वतःचा जो निर्देश आहे, स्वतःच्या ठिकाणी कोणत्या क्षमता आहेत किंवा स्वतःच्या ठिकाणी कोणत्या कमीपणा आहे, अपुरेपणा आहे, उणीवा आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. आपली बुद्धिमत्ता जर 40-50% असेल आणि जर आपण डॉक्टर होण्यासाठी जर निघालो तर तो मुलगा तो विद्यार्थी कुठेतरी पाठीमागे पडतो. तर त्याची कपॅसिटी कोणती आहे किंवा तो काय करू शकतो हा जर कॉन्फिडन्स आपण असेल तर तो प्रथम आपण जाणून घेतला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे, माझ्या क्षमता कोणत्या आहेत, मी काय करू शकतो याचा अभ्यास तर्कसंगत व्यक्ती जी आहे ही चांगल्या पद्धतीने किंवा तर्कसंगत भावनिक बुद्धिमत्ता ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आहे ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने याचा विचार करू शकते. पुढचा मुद्दा आहे सहनशीलता. सहनशीलता हा एक पैलू जो आहे तो मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा आहे. काही ज्या व्यक्ती आहेत त्या अतिशय थोडंसं दुःख आलं किंवा थोडासा आनंद आला तर अतिशय उद्विग्न होतात किंवा अगदी कोलमडतात. तर तर्कसंगत बुद्धिमत्ता हा जो पैलू ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आहे ती व्यक्तीच्या ठिकाणची जी सहनशीलता आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं असते आणि त्यामुळे अशी व्यक्ती यशस्वी होऊ शकते. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे लवचिकता. लवचिकता म्हणजे आपली जी भूमिका आहे ती अतिशय ताठर स्वरूपाची नसावी. जी व्यक्ती तर्कसंगत पद्धतीनं विचार करते किंवा ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ही बुद्धिमत्ता जास्त प्रमाणात आहे अशी व्यक्ती ही लवचिक असते. म्हणजे काही ठिकाणी ती व्यक्ती माघार पण घेते आणि काही ठिकाणी प्रयत्न देखील करते. तर अशा पद्धतीचा लवचिकपणा हा तर्कसंगत बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर्कसंगतीचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्वमान्यता आणि स्वजबाबदारी.
आनंदी होण्यासाठी कशा पद्धतीनं आवश्यक आहे त्याचा जो चार्ट आहे तो अल्बर्ट एलिस यामध्ये त्याने दाखवून दिलेला आहे. तर तर्कसंगत बुद्धिमत्ता जो आहे त्याला आपण बी रॅशनल असं म्हणतो आणि यामधील जर प्रत्येक शब्द आपण जर घेतला तर हे तर्कसंगतीचे पैलू जे आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकतात. बी रॅशनल. तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो बी फॉर बॅलन्स. बॅलन्स म्हणजे संतुलन. तर आत्ता ज्या पद्धतीनं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण कुठेतरी संतुलित राहिलं पाहिजे किंवा संतुलन करायला शिकलं पाहिजे. ज्या गोष्टी ज्या आपल्याला प्राप्त आहेत त्यामध्ये आपण आनंद मिळवला पाहिजे. आपल्याला माहीत आहे समाधान हे मांडण्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं आपण संतुलितपणा आपण स्वीकारला पाहिजे. बी रॅशनल. यामध्ये दुसरा जो आहे तो इस्टिमेट म्हणजे अंदाज. कुठल्याही गोष्टीचं ज्या व्यक्तीचं प्लॅनिंग चांगलं असतं, इस्टिमेट असतं, ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. जर उदाहरणार्थ आपल्याला जर घर बांधायचं असेल आणि जर त्याचं जर आपल्याला प्लॅनिंग नसेल तर ती व्यक्ती घर बांधू शकत नाही. किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याला जर MPSCला यशस्वी व्हायचं असेल तर त्यानं त्या अभ्यासाचं अगोदर पूर्वनियोजन केलं पाहिजे किंवा त्याची बांधणी केली पाहिजे आणि त्या दिशेनं त्यानं प्रयत्न केला पाहिजे. तर त्याला काय म्हटलं जातं? इस्टिमेट म्हणजे अंदाज. यामुळे वेळ, कष्ट, फायदे, तोटे याचा अंदाज आपण केला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे रिस्पेक्ट. आर फॉर रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजे आपण आदर करायला शिकलं पाहिजे. आदर म्हणजे स्वतःचा देखील आदर आणि समाजाचा देखील आदर. तुम्ही जर इतर व्यक्तींचा आदर करत असाल तर तुमचा देखील लोक आदर करतात. आणि हा जो घटक आहे, पैलू आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. रिस्पेक्ट पाहिजे. आपण आपला देखील आदर केला पाहिजे. काही व्यक्ती स्वतःलाच कशाही पद्धतीनं वागवतात तर आपण आपल्या संबंधी देखील आपण आदर जोपासला पाहिजे. रिस्पेक्ट. पुढचा आहे ए फॉर ॲप्लिएट म्हणजे संलग्नता. इतरांशी चांगल्या पद्धतीनं संलग्न होण्याचा आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न देखील सकारात्मक. निगेटिव्ह जर भूमिका जर तुमची असेल तर तुम्ही इतरांशी चांगल्या पद्धतीनं संलग्न होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह वृत्ती असेल आणि तर अशी व्यक्ती कुठल्याही पद्धतीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये इतरांशी चांगल्या पद्धतीने संलग्न होऊ शकते. तर संलग्नता म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून मनुष्याला समाजामध्ये मिसळता आलं पाहिजे किंवा आपल्या ठिकाणची जी निगेटिव्ह भूमिका आहे ती कमी करता आली पाहिजे. कारण हे जे आपण अभ्यासतोय तो रॅशनल थेरपी ऑफ बिहेवियर म्हणजे वर्तनाबाबतची तर्कसंगत उपचार पद्धती. त्यानंतरचा संलग्नता झाल्यानंतर जे आहे टी फॉर टॉलेरेट सहनशीलता. की काही गोष्टींचा जो आपल्याला त्रास होतो तो काही गोष्टींचा त्रास आहे तो सहनशील असलं पाहिजे. म्हणजे तो त्रास सहन करण्याची क्षमता आपल्या ठिकाणी जोपासली पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही मला अशीच पाहिजे तशीच पाहिजे म्हणून चालत नाही. आणि जर अशी व्यक्ती असेल, सहनशीलता जर कमी असेल तर ती व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. मात्र ज्या व्यक्तींच्या ठिकाणी ही तर्कसंगत बुद्धिमत्ता अधिक आहे त्या व्यक्ती सहनशील असतात आणि जीवनामध्ये यशस्वी देखील होऊ शकतात. त्यानंतरचा आय म्हणजे इंटेग्रेट म्हणजे मिसळणे. तर यामध्ये मिसळण्यासाठी आपले वैयक्तिक जो आनंद आहे आणि सामाजिक आनंद आहे यांचा कुठेतरी मिलाप केला पाहिजे. जर आपण इतरांना आनंद देऊ शकू किंवा इतरांच्यामध्ये मिसळू शकत असू तर आपल्याला समाजामध्ये आपल्याला देखील आनंद मिळवता येतो. काही व्यक्ती ज्या आहेत त्या एकलकोंड्या असतात किंवा अंतर्मुख स्वभावाच्या असतात. अशा व्यक्तींच्या ठिकाणी ही जी तर्कसंगत बुद्धिमत्ता आहे ती कमी प्रमाणात असते आणि अशा व्यक्ती जरी हुशार असल्या तरी त्या कुठेतरी पाठीमागे पडतात. तर या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक आनंद आणि सामाजिक आनंद याचा कुठेतरी मिलाप केला पाहिजे. समाजामध्ये जे अनेक सण उत्सव जे आहेत यामध्ये आपण त्या व्यक्तींना सहभागी होता आलं पाहिजे. त्यानंतरचा जो भाग आहे तो ओ म्हणजे ऑप्टिमाइज वाढवणे. कोणतीही व्यक्ती ही परिपूर्ण अशी नाही. कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी काही प्रकारच्या उणिवा आहेत आणि काही चांगल्या गोष्टी देखील आहेत.
तर आपल्या ठिकाणी ज्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमता आपण पूर्णत्वानं त्याचा विकास केला पाहिजे किंवा वाढ केली पाहिजे. आपल्याला आपल्या ठिकाणी जी सुप्त क्षमता आहे ती माहिती करून घेऊन त्या क्षमतेचा परिपूर्णपणे त्याचा विकास आपल्याला साधता आला पाहिजे. आणि ही गोष्ट जी तर्कसंगत भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींच्या ठिकाणी आढळते. आपण म्हणतो की अमुक व्यक्तीनं शून्यातून विश्व निर्माण केलं. याचा अर्थ काय की त्या व्यक्तीनं त्याच्या ठिकाणच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा पूर्णपणे विकास केला. त्यानंतर एन फॉर नेव्हिगेट म्हणजे दिशादर्शक. दिशादर्शक म्हणजे आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या जीवनाला योग्य प्रकारची दिशा पाहिजे. तुम्ही काही विद्यार्थी असतात, एकदा आर्ट्स फॅकल्टी निवडतात, एकदा कॉमर्स, एकदा सायन्स. तर आपल्याला नक्की काय व्हायचं आहे याचा जर आपण अगोदरच जर विचार केला आणि त्या पद्धतीने जर पावले टाकली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीचा परिपूर्ण देखील विकास होऊ शकतो. म्हणून ही बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींना योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचं आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे ए फॉर ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार. ॲक्सेप्ट म्हणजे आपल्या ठिकाणच्या आत्ता जसं सांगितलं की आपल्या ठिकाणच्या ज्या उणिवा कोणत्या आहेत किंवा आपल्या ठिकाणी चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत ह्या आपण ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. काही व्यक्ती या ताठर भूमिका घेतात आणि लवचिक भूमिका नसते, कुठेही परिस्थितीशी समायोजन करू शकत नाहीत. अशा व्यक्ती दुर्दैवानं पाठीमागे राहतात. तर या भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीने तर्कसंगतपणा जोपासण्यासाठी कुठेतरी ॲडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे लास्ट एल फॉर लाईफ म्हणजे जगणे. सर्वच व्यक्ती जगत असतात, प्राणी देखील जगत असतात, परंतु जगत असताना ते जीवन हे पूर्णत्वाने जगायला शिकलं पाहिजे. काही व्यक्ती आपलं जगायचं म्हणून जगतात, परंतु अशा पद्धतीनं न जगता आपल्या ठिकाणच्या क्षमतांचा पूर्णपणे विकास करून आणि आपल्याला काय करायचं आहे हे ध्येय समोर ठेवून जर आपण जगलो तर ते पूर्णत्वानं जगणं असं होतं. तर अशा पद्धतीने हे तर्कसंगत उपचार पद्धती आहे ती डॉक्टर अल्बर्ट एलिस याने यातील अक्षरावरून बी रॅशनल या पद्धतीने तर्कसंगत उपचार पद्धतीचं महत्त्व आणि जे वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत. थोडक्यामध्ये तर्कसंगत उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धती आपल्याला योग्य मार्गाने जाण्यासाठी आणि आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी सर्वार्थाने उपयोगी पडणारी अशी पद्धती आहे. अल्बर्ट एलिस यांना असंही सांगितलेलं आहे की व्यक्तीच्या ठिकाणी ही क्षमता असते. तर्कसंगत बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये असते. त्याचे काही त्यांनी टेक्निक्स सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ जर तुम्हाला अतिशय राग आला आणि राग आल्यानंतर तुम्ही ही उपचार पद्धती काय सांगते, मनातल्या मनात जर अंक मोजले तर आपला तो राग कमी होतो. किंवा जर एखाद्या गोष्टीची घटनेची जर आपल्याला भीती वाटत असेल तर त्या प्रसंगाला जर आपण सामोरे गेलो तर आपली ती भीती काही प्रमाणामध्ये कमी होते. तर अशा पद्धतीचे हे जे टेक्निक्स आहेत हे अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज या टॉपिकमध्ये मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयास येत असताना कोणती आव्हाने आहेत ही आव्हाने पाहिली आणि मनुष्याच्या जीवनामध्ये तर्कसंगतीचं जे महत्त्व आहे हे महत्त्व आपण या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे.